करता छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, माझ्या तुकोबांनी पायाखालचं घोंगडं छत्रपती शिवाजी महाराजांना बसायला टाकावं, पण माझ्या राजानं घोंगड्यावर बसू नये. आम्ही तुकोबांनी विचारावं, का हो राजा, अहो हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, घोंगड्यावर बसला नाहीत. राजा म्हणतात, कळतं दादा बुवा, कळतं आम्हाला. आम्ही जोपर्यंत तुमच्या चरणाशी आहोत तोपर्यंत आमचा गड राखायची ताकद आमच्यात आहे. आम्ही ज्या दिवशी तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्हाला कळतं. म्हणून चरणाशी होतो आम्ही तुमच्या. आणि अर्थात तोच वारकरी संप्रदाय जो माझ्या जगद्गुरु तुकोबांनी कळसापर्यंत पोहोचवला आणि तेच सामर्थ्याने तुम्ही करताय. चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. म्हणून हा सुंदर नामचिंतनाचा अठ्ठास नामदेवराय अगदी तसंच सांगतात. देवा, हे आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, आम्हाला सांभाळता आलं पाहिजे, टिकवता आलं पाहिजे. पण हे कदाचित जर आम्हाला टिकवता आलं, सांभाळता आलं, जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिरास एका देवा तुझी चरण सेवा साधावया. जर हे मला टिकवता आलं तर याचं कारण कुठंतरी वेगळं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे माझं नाहीये. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती, कुणीतरी दिलंय, निवृत्ती दासवावधारी जोजी. हे वर्णन माझ्या ज्ञानियांच्या ज्ञानांचं आहे. म्हणून आम्हालाही विचार करावा लागतो की आयुष्य नेमकं कुणाला पाहिजे, व्यक्तीला पाहिजे का? नाहीये. भावे तया. आता कुळ कुठलं आहे? ते वैष्णवाचं आहे, ते हरिदासाचं आहे. जे सात्विक आहे त्या कुळाला आयुष्य पाहिजे. मग इथं प्रत्येक वारकऱ्यासाठी ते आहे. जे व्हायचं म्हणताय त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आयुष्याची पराकाष्ठ म्हणाल ना तरी जिथे भक्त आहे, जिथे जगाच्या मालकाचं नामचिंतन आहे, तिथं आयुष्य हे स्वमर्जीने. काळाचेही काळ आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे, आमच्या ठिकाणी नका जाऊ तया गावा नामधारकाच्या. हे सामर्थ्य एवढं आहे की स्वमर्जीने. 42व्या वर्षी वैकुंठवास स्वदेह माझ्या जगद्गुरु तुकोबांचा. 21व्या वर्षी संजीवन समाधी माझ्या ज्ञानोबारायांची. संतांचं वर्णन करायला गेलं तर संतांचं आयुष्य हे स्वमर्जीने आहे. अधिकार तेवढा आहे. अहो काय सांगायचं तुम्हाला, गळ्यात माळ असली की मरत नाही. बघता काय, नाहीच मरत. तसलं शंकेच्या नजरेनं बघू नका, नाहीच मरत. ते म्हणले, काही म्हणते का ग, ऐकतो म्हणून. आमच्या डोळ्या देखत किती पेटले तीन, मरत कशी नाही ती? मरत नाही असं नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. काय नाही, सोपं आहे. हरिमुखे म्हणा, सगळ्यात सोपं आहे महाराज बरं का. मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाहीये. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. माझ्या माऊलींच्या सांगण्याप्रमाणे. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा. हा रोहिला गडकर, तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती आहे का? दर्गी दे दे, आली वे आमच्या गावात दर्गी दे, पाहिजे तुला टाळी, दर्गी दे म्हणली वे, टाळी वाजव, दर्गी दर दे. दान करताय भिकाऱ्याला. आणि असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही. असलं वागून मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान तया कैचे कीर्तन घडेला नामी द्वैत असत्य. जे नामदेवराय म्हणतात, कल्पनेची बाधा. तुम्ही जर बाधेतच आहात, अजूनही असत्यातच आहात, तर माऊली सांगतात, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ असत्य, द्वैत असत्य, कल्पना असत्य. मग इथे सत्य काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. मग एवढं कळायला आयुष्य जातं ना दादा. देव समजून घ्यायला आयुष्य जातं. आमची माणसं कीर्तनात बसून जर मन कीर्तनात स्थिरावू देत नसतील तर काय महाराज? अहो संतांनी संसार करून सुद्धा संसार केला नाही हो. काय ताकद असेल व्यक्तिमत्वामध्ये. आणि आमचं अवघड आहे. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. महाराज म्हणला, हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला. म्हणला, भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला, नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला, पक्का भामटाय तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले, आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले, का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहात ज्यांना कळलं त्याला महाराज बरं का. तुम्ही 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं, लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा, रोहिला गडकर किती नारळ दिले लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते, असं किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटेल? जर भाव शुद्ध नाहीये ना, भावे विन भक्ती, भक्ती विन बळी विन शक्ती, गुरु नाही भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव काही साकळे, भाव बळे आकळे इरवी नाकळे, करतरी आवळी तैसा हरी, काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. काय लागतं रे देवा? भाव शुद्ध. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भाव आहे याचा अर्थ सगळं मीच करेल असा. टाळी वाजवणार, भजन करणार, चिंतन करणार, नाचणार, आनंद व्यक्त करणार, तर ते कीर्तन आहे. पहिली गोष्ट तर लोकांना कीर्तनच कळत नाहीये. अहो आजकाल खुशाल माणसं फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. हा प्रोग्राम दिसतो तुम्हाला? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं, घुसे हो. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही नाही, उगत दी तुझं सोयाबीन खुरपी, ते मुकादमही मी दी, गुत दी.
काय बोलतील लोक, त्याच्यापेक्षा विचित्र तुमची सुपारी किती, तुला उकळात घालून मुसळात काढलं पाहिजे. अहो किती द्याल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी आईसे बळ रेडा बोले. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. आणि श्रीमंतीचं म्हणाल ना तर शास्त्रभार गोड वर्णन करतं. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. जर हेच आहे तर अकल्प आयुष्य व्हावे. मग आम्ही तेच मागतोय ना. म्हणजे सत्य आहे, आम्ही आयुष्य त्याला मागतोय, आम्ही कर्माला मागतोय, आम्ही कुठल्याच व्यक्तिगत आयुष्याला मागत नाहीये. मग तो व्यक्ती जर परमार्थ करतोय, नामचिंतन करतोय, सत्य स्वीकारतोय, द्वैत झाडतोय, कल्पना बाधा समजतोय, त्याला आपोआप हे मागणं लागतंय. हे कळलं पाहिजे. बाधा बाधा फार अवघड आहे आणि बाधा असणाऱ्याला बाधा आहे हे कळणं फार अवघड आहे. माणसाला कळत नाही, हेही कळत नाही, त्याच्यामुळे अवस्था फार विचित्र आहे. जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. हे जे जीवन आहे ना माणसाचं, ज्ञानाचं म्हणाल तर ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतं. मूर्तिमंत उदाहरण. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. चांग देव कुठून तरी आलं मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? रोहिला गडकर. कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. लोकांना घाण सवय लागली, लोक घेतल्याशिवाय बोलत नाही ती. हे नारायण दादाला चांगलं माहिती असेल महाराज. लय काम बेकार आहे, काय सांगायचं तुम्हाला. अहो असलं विचित्र काम आहे लोकांचं, लय म्हणजे इतकं विचित्र काम. अहो काय बोलावं लोकांना. लोक फार लोकांना नावं ठेवतात पण विचार आपला करत नाही दादा. हां काही नाही, कागद आहे त्यानं तुम्हाला काही होणार नाही. दगड आहे का, लागला का बाजूला काढून ठेवा ते. विठ्ठला अगदीच असं आहे. आणि जर माणूस कर्म स्वतः सत्य करत नाही तर पुरुषाकडनं अपेक्षा ठेवण्यात मजा नाही. पण विनंती आहे बोलत जा. असू द्या, झालं विषयात लक्ष द्या. मग आम्हाला कळावं, सत्य समजावं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. साह्य झालाय घातली या भय. तुम्ही चिंता करायची नाही. काय संकट वाटायला यायची येऊ द्या, काय दुःख पत्रात पडायचं पडू द्या, काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या, काय पाय खेचायचं खेचू द्या, अरे काय वाईट बोलायचं बोलू द्या. विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत ना तीच लोक एक दिवस सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस येईल फक्त कष्ट ठेवा. पण एवढं मात्र करा, जर चुकत असेल तर चुकलं हे मान्य करायची ताकद पाहिजे आणि बदलायचीही ताकद पाहिजे. सत्य त्यालाच म्हणायचं. कदाचित जर मी द्वैतात आहे, कल्पनेत आहे, तर ती बाधा आहे हे ज्ञात मला असावं. माझ्या सुखाला काहीच कुठेच काही होणार नाही आहे आणि तो आहे ना जगाचा मालक. घालून या भार राहिलो, चिंता नाही करायची. आणि ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची कृपा झाली, आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही. तुकोबाराय म्हटले, मी मेल्यावर माझ्या घरचे रडणारच नाही आहेत. रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस, ते रडते. बाकीचं नाही, कारण मी संसारात नाहीच ना. आयुष्य तसंच असावं करून. हे बघा, कुठलीच गोष्ट केल्याशिवाय होत नाही. आजकालच्या पिढीला वाटतं देवसुद्धा असा पिझ्झासारखा भेटावा, ऑर्डर केला की अर्ध्या तासात आला पाहिजे. नसतं रे हे जग. असं हिता अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कल्पनेची बाधा, हे कळलं त्यालाच कळलं. लय अवघड काम आहे लोकांचं. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. सगळं प्रचारावर आहे, देव सुद्धा प्रचारावर आहे. तुम्हाला काय गत सांगायची दादा. जी पोरगी वरातीत नसते ती सुशिक्षित आहे, जी कीर्तन करते ती नालायक आहे. आता काय बोंब बोलता का. ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली का. अरे येड्या, ती गोरी म्हणून ॲडव्हर्टाईजला घेतली. कल्पनेची बाधा महाराज बरं का. हे अख्खं जग असं चालतं. इट्स ऑल डिपेंड युअर ॲडव्हर्टाइजमेंट. सगळं डिपेंड. तुम्ही बघा ना, तुम्ही काय घालायचं, कुठला ब्रँड वापरायचा हे कोणीतरी एसीच्या रूममध्ये बसून ठरवतं. हे चाणक्यांनी 5000 वर्षापूर्वी सांगितलं. इथं असं एक कलियुग येणार जिथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. खरं आहे का खोटं. तुम्ही मुद्दाम करताय का नाही तसं सांगा मला.
तुम्हाला माझी जिरवायची का? माणसं मुद्दाम करतात. बोल म्हणलं बोलणार नाही, हसू आलं हसणार नाही, टाळी वाजव वाटली वाजवणार नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवत होती. अख्ख्या मंडपानं ऐकलं, पट्ट्यानं ऐकलंच नाही. ॲटिट्यूड कशासोबत खाता दादा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. नोट जोक आहे. 22.5 क्विंटलची एक चौकट आहे. रावणाच्या घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बरं का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं. तरी बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती, लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. नाही गेला गेला जाऊन आला एवढ्या वेळात महाराजांना. अर्धा तोळ्यावर रे. अरे किती आपल्याला कौतुक आहे. विचार करा ना त्याचं किती असावं. हा 22.5 क्विंटलची एक चौकट, 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता रावण, बिनविरोध आला असता. नग नग कधी कधी घरातली बी फुटते ती. मी रामायण सांगते महाराज बरं का. तुम्ही फक्त रामायणाकडेच विषय द्या, दुसरीकडे कुठं जाऊ नका. रामायण आहे आपलं. सक्का होता बिभीषण, नव्हता रावणाच्या सोबत, विनाश झाला त्याचा. सक्का भाऊ होता बिभीषण, नव्हता सोबत रावणाच्या, विनाश झाला त्याचा. सावत्र होता रामाचा लक्ष्मण, पण सोबत होता रामाच्या. अरे विजय झाल्याशिवाय राहिलं नाही. रक्ताची ताकद असते रे. विषय आता दुसरा अनुषंग आहे. शेवटी तो देव आहे, हे राक्षस आहे. पण कसं आहे ना, मला असं वाटतं कोणी कसं का असं ना, पण घरच्या माणसाने साथ सोडू नये. शेवटी घरची आहेत ना ती या विषयाकडे. मग काय, आम्हाला सत्य असत्य कळावं, आम्हाला खरं खोटं कळावं. हे खरं खोटं कळण्यासाठी आम्हाला एक पर्याय आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्या चरणाशी जात नाही तोपर्यंत हे मन स्थिर होत नाही. मन स्थिर झाल्याशिवाय दृष्टी पवित्र किंवा साफ होत नाही, तोपर्यंत देव समजत नाही, कळत नाही. आता हे इतकं विचित्र आहे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. बरं इतकं विचित्र आहे. माकडाला दारू पाजली. कोणाला पाजली? माकडाला. 2-3 बोलले है की नाही. आता काही काही माणसं कसं असतात, तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट. हां तुमचं कसं आहे, पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा का रे हसतो? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. शाणे आहात तुम्ही, पण थोडं उशिरा कळतो तुम्हाला महाराज बरं का. अवघड आहे या. अरे इथे कोणाचं काय वागेले, ज्याच्या त्याने अनहित केले. विनंती आहे समजून घेत चला. आता ताकद तेवढी आहे दादा. आम्हाला कळावं खरं खोटं काय आहे ते कळण्यासाठी आम्हाला मन स्थिर लागतंय. आता मन स्थिर लागण्यासाठी मन इतकं चंचल आहे. बहुत चंचल मन, 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 बहुत चंचल चंचल आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्मकार दशु चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन किती चंचल आहे. वस्तुरूपी सांगायला गेलं तर माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं भूत लागलं. माकड किती चंचल होईल. मरकटो सुरापानम यंत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. इतकं मन चंचल आहे, पण यालाही स्थिर करायची ताकद आहे. आता कोठे धावे तुझे चरण. अहो तुला पाहिलं ना, आवडे हे रूप पाहता लोचन, रूप पाहता सुख झाले हो. मग सुखाची व्याख्या काय आहे? कल्पनेची बाधा न हो. जिथं मला सत्य दिसतंय सुद्धा समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी, तेव्हा माझ्या आयुष्याची गणना एका दासत्वाशी, वैष्णवाशी, वारकऱ्याशी होती. तेव्हा राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे आलाय म्हण. आता आम्ही विचार केला देवा तुझं स्वरूप बाह्य अंगाने सुद्धा आवडलं पाहिजे. आणि देवा इतकं गोड. शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वैतणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मैथुरम
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति अखिलं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. किती गोड आहे प्रत्येक स्वरूपामध्ये. करारविंदे पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला टाळी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जीवे पिबस्वामृतमृतदेव जीवे पिबस्वामृतमृतदेव गोविंद नामोदर माधवीति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण अखंड आयुष्य ज्याचं देवाच्या प्रत्येक स्मरणात गेलंय त्याला काय दुःखाची बाधा लागणार आहे, त्याला काय कल्पना शिवू शकणार आहे. तो सत्याचाच आहे ना, पण त्याच्या इतका गोड कोण आहे मला सांगा. फार सुंदर काव्य आहे बघा. काली काली आले का काली काली आले कोके फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाले मुरली वाल हमें जिंदा रहने दे मुरली वाल. त्या गवळणीचं वर्णन आहे त्याला. ते पिवळं पितांबर, ते डोक्याला मोरपीस, ते सावळं स्वरूप, तो चंदनाचा टिळा, ती वैजयंती तुळशी माळ गळा. ते स्वरूप बघितलं ना, कल्पना नाही रे, नाही राहा. तुझ्या नामचिंतनाचा, तुझ्या रूपाचा ज्यावेळेस गोडवा कळतो ना, तेव्हा आयुष्य सुख स्वरूप होतं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. देव पहावया गेलो तेथे देवाची होनी ठोलो ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानोबाराय म्हणले काय देवा तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. आज विश्वमंत अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अगती ज्ञान राजा महादैवन्य तेजा. कसं काय झालं हे, कसं काय झालं कल्पनेची बाधा न हो. हेच वर्चस्व. कसा आहे देव असा समोरून आला माझा जगाचा मालक. वर्णन आहे त्या गवळणीचं देवा. आप इस तरह आप इस तरह से होश आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया आया न कीजिए. ये रंगीन नैना तुम्हें को मोहे
सुखी अस. जो देव स्वरूपी झाला आपुल्या संसाठी करोनी फक्त हरिपाठ नीट म्हणीत जा. आपल्या सेवेसाठी नसतो रे दादा, संसाठी असतो. सेवा कसा देव करेल, करतोय नाही असं नाही. राखावया भक्ती काज नाही लाज धरीत, पण माऊलींचं वर्णन आहे संसाठी. सं याचा अर्थ सारखं. मी देवाकडे गेलो, देवानं मला देवासारखं केलं, मग कुठे कल्पना आणि असत्य राहिलं. मग हे ज्याचं झालं व्हावे तया, हा अभंग त्याच्यासाठी आहे. आणि अर्थात आणि ज्याला नावचिंतनाची आवड, अरे देवाचं रूप गोड लागा बरे. आमची पोरं चार चौकात बसतात, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिचं नाक असं, हिचे डोळे असे, गोरी दिसली गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. बोलल्यावर झोमतं दादा न तुम्हाला, पण बहीण आहे म्हणून चरणावर मस्तक ठेवते. खरं सांगा, हे संस्कार आहेत का आपले? अहो स्वरूप त्याचाच आवडावं, नाही तर अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही ना. आज सगळ्या जगाचा बाप कोण आहे? पिता कोण आहे? पिता नाही, पिता. पिता यागळा, पिता यागळा. विश्वाचा मालक, हे जे स्वरूप निर्माण केलं, हे जे ब्रह्म, उत्पत्ती ज्याची आहे तो ब्रह्म, ही विश्व उत्पत्ती ज्याची तो ब्रह्म. आज अख्ख्या जगात इन होल वर्ल्ड पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. कारण नजर आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. बाप आहे जगाचा पण देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा अरे मनोरंजन करतायत. विश्वातली सगळ्यात देखणी स्त्री रंभा आहे. नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला, 27 नक्षत्र, चंद्राच्या 27 बायका. स्वतःचे गुरु बृहस्पती, सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती. बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची वाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे. माणसं आहेत आपण. हा विचार करा कधीतरी. अहो शाहिस्तखानाच्या लाल महाला चल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. विश्वास के साथ कहता हूँ, औरत की तरफ गंदी नजर से नहीं देखेंगे, उठाना दूर की बात है. कौतुक बायकोला वाटलं नवरा शत्रूचं कौतुक करतोय. क्या लगता है आपको जहापना, हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी औरत को गंदी नजर से देखा, पाव की जुती समझा था, क्या वो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा बदला जरूर लेगा बेगम, बेशक वो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा, लेकिन विश्वास के साथ जवान देता है ये शाइस्तखान. उसकी परवरिश उसकी माँ ने ऐसी तरह की है कि इस धरती पर हर बेटी को वो देवी की तरह पूछता है, इन आंखों ने देखा है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याच्या वारसदार आहेत आम्ही. आमच्या नजरेत तोच अंगार, तीच प्रखरता, तेच पावित्र्य आणि तेच सामर्थ्य पाहिजे. आम्ही कल्पनेत नाही गुंतलं पाहिजे. आम्ही स्वरूप त्याचंच आवडून घेतलं पाहिजे. बरं कळतं ना आम्हाला? कळत नाही असं नाही का? सांगा बरं, कळत नाही का? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला, रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? वय ग माय, कळत नाही वय ग. होय माय, अगं माझ्या पार्टीची आहे म्हणून तरी बोला. जाऊ द्या, मरू द्या महाराज. बरं का, नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळे मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माय आपण. आणि माय तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. ती बोलती म्हणजे कष्ट बी करते, तुम्ही काय करता रे? जिंदगीवर तिला त्रास देता. 2 शब्द प्रेमाने बोलायला काय होतं? काय लागतं आयुष्यात जिंदगीत पाहिला? काय लागतं ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, अख्ख्या जगानं नावं ठेवावं. फक्त नवऱ्यानं म्हणावं, नको काळजी करू, आहे मी तुझ्या पाठीशी, बाई सामर्थ्यानं सगळं सहन करते. खरं एक नाही ग माय? रोहिलागडच्या माय मावल्या, खरं आहे का नाही? बाई गे मागून आलेल्या, खरं आहे का नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. आमच्यावर घेतलं की लय खसखस पेटते तुमची महाराज. बरं का, नासू द्या, चालतंय. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. पण मी नाही म्हणत आहे, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. परमार्थाचंही तसंच आहे. धनी शहाणा भेटला की सुख लागतो, फक्त बाधा नको. तू का म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी. आणि जिथं धनी शहाणा नाही, कल्पनेची बाधा, तिथं अवघडच अवस्था आहे. अवघड आहे हो लोकांचं. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूत आहे तू? प्रॅक्टिकलपणे विचार कर ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बॉम्बलाही गेली असती.
भाषा माझी नाहीये रे. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबांचं स्पष्ट मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ट्रान्सफरंट आहे वारकरी संप्रदाय, पारदर्शक आहे. कौतुक आहे मला माझ्या संप्रदायाचं. अरे कुठलीच गोष्ट अशी गुमट्यात नाही महाराज, एकट्यात नाही. बरं सगळं सोपं करून दिलं ना. चहुवेदी जाणं, 18 पुराण, एवढं सोपं करून देणारं ज्ञानोबा आहे. पण कसं आहे ना दादा, आम्हीच वेगळ्या वेळेने नेतोय रे. आमचंच अवघड झालंय. आम्हालाच खरं खोटं कळत नाहीये. समजून घ्या या विषयाकडे. माय गोड आहे तुम्ही, लय चिंता करू नका. गोड आहे तुम्ही, लय गोड आहे माय तुम्ही. आई शपथ मायलंय तुम्ही गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे. हा थोडा तोंडाचा जरा प्रॉब्लेम आहे महाराज बघा. पण लय आहो तुमच्या इतकी ताकदच नाही माय कोणात. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई म्हणून मी तो उभा आहे. रवी गुरुजी आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात यो कांगुळ होईल. हो मॅनेजमेंटनं संसार करते माझी म्हातारी. आजही माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तर फेकत नाही. नारायण दादा गुदडी शिवती पण लुगडं वापरातच आणणार. माझ्या आईला माझी आजी आम्ही मुंबईला 5 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्यांनी 4 माणसात शिव्या दिल्या ते सोडा, चमचे घरी घेऊन आल्या. म्हणलं अगं 4 लोक ओळखतात ग महाराज म्हणून. ती म्हणली ह्याच्यापेक्षा बासंदी बरी अख्ख्या गल्लीनं खाल्ली असती 5,000. मॅनेजमेंट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ते व्यवस्थापन घरातली एक गृहिणी करू शकते. तिच्यात तेवढी ताकद आहे. खूप खूप गोड आहे ग माय. अगं तुकोबांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खाल्ली नाही माहितीने. बायका संतांच्या, कोण म्हणत होतं संतांच्या बायका तक्रार करतं, संतांच्या बायकांसारख्या बायका नव्हत्या. अहो काय संसार सांभाळला माझ्या जगद्गुरूंचा. तुकोबराय गरीब होते असं नाही. आणि डोक्यातलं हे काढून टाका की संत गरीब होते. लोक कोण म्हणलं की नाही काय सांगायचं. ते हनुमान दादांनी शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे नाही ना करत. मी काय म्हणते काम चांगलं करत राहा. फळाची अपेक्षा करायची, देव देतो. आपण विसराल पण तो विसरत. अहो पितामहा भीष्माला वचन दिलंय काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाला रथाचा पाय मोडलेला आहे. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय. बाणावर बाण अर्जुनाला माईला रक्त बंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिला. आणि भगवान श्रीकृष्णाने शस्त्र उचललं, सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं कृष्णा वचन मोडलं. कृष्ण म्हटला स्वतःच वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. सगळ्यात मोठं वचन आहे माझं. तो देव आहे, तो विसरेल कसा. नका चिंता करू, नाही विसरणार तो. निश्चिंत राहा. आता हे आम्हाला कळण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. मग नामदेवराय म्हणतात मी आत्ताचाच विचार करत नाही. जसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची तसंच नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवराय म्हणतात आता शब्दशः अर्थ विचारायला गेलात तर अकल्प कल्पना करता येणार नाही. कल्प म्हणजे 1000 वर्ष. आता ह्या अनुषंगाने थोडं वाढवून सांगायला गेलं तर सामर्थ्याने हनुमान चालीसमध्ये वर्णन आहे बघा. आता इथे जे आपण त्रेता द्वापार कलियुग असं वर्णन पाडतो ना, ती हजारो वर्ष. आता या सगळ्याला 10,000 वर्षाचं एक असं युग, असे अकल्प असा विचार केला. शब्दशः करूया आपण. कल्पना करता येणार नाही एवढं. आता एवढं आयुष्य त्याला नाही, व्यक्तीला आहे का नाही. जिथे अहम नाही आहे, जिथे बाधा नाही आहे, जिथे भाविक जरी असला तरी नामचिंतनाचा अधिकार आहे. कमीत कमी निदान म्हणजे कमीत, आपण काय म्हणतो निदान एवढं तरी कर. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव फक्त पावित्र्यतेनं आहे, अगदी भक्तिभावानं आहे, तिथं कल्याण आहे. आता हे कल्याण कोणाचं आहे. पुन्हा माघारी या. जिथे अहम ही भावना नाही आहे, कल्पनेची बाधा नाही आहे, जिथं सुख आत्मिक आहे. आता हे जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळे मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय. कळतंय. जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळं मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय, अशा प्रत्येक परंपरेला, अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला, अशा प्रत्येक. तुम्ही समाजसेवा करताय ना, आयुष्य तुमच्या समाजसेवेला आहे. तुम्ही लोकांची सेवा करताय ना, आयुष्य तर सेवेला आहे. नामदेवराय सांगतात अकल्प आयुष्य भावित या कुळा. अकल्प आयुष्य भावित या
माझिया सकळा हरीचा दासा दासा कल्पनेची बाधा नववणे का कल्पनेची बाधा नववणे का माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नववणे का कल्पनेची बाधा ना मागे ना पुढे ना चालूच तिला कुठल्याच काळी कल्पनेची बाधा नकोय. सुखी राहायचं असेल तर सत्य माहीत असावं की माझं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विध. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, कुठल्या बससवर भगवंताचं अस्तित्व नाकारताय? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, जगदीश्वर, कृष्ण, राम, शिव, विश्वेश्वर, पंचमहाभूतही मी, अणुरेणूही मी. अन्न सुद्धा जर मीच पचवतो तर तू कुठल्या बाधेत आहे ते तरी मला सांग. मग तुला सुखी राहायचं असेल तर तुला कळलं पाहिजे, आवडीने भावे हरिनाम घे तुझी चिंता त्याशी सर्व नको खेद करू. त्या गोष्टी तुम्ही चिंताच करू नका. न लगती सायास, जावे म्हणून करा. कशाला बाधा करतोय? सुखे येतो घरा. फक्त विनंती आहे, अस्तित्व मान्य कर जगाच्या मालकाचं. ज्याला करता आलं तो सुखी आहे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा न हो कवडे काळे, कल्पनेची बाधा न होणे काळे. संत मंडळी ही सुखी असो, सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो, सुखी असो, सुखी असो. नाही तर नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके तेथे गडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरक झाली तिचे पाठी एवढे डोळे. कल्पनेची बाधावर उडत चिमणी सरक झाली तिचे पाठी एवढे डोळे. लटके झाले, लटके झाले, लटके झाले, कटके 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 लटके झाले, तेथे गाडघ्या एवढे राळे. लटके झाले कटके गाडघ्या एवढे राळे. लटके झाले कटके तेथे. आता हे नामदेवरायांचे कूट अभंग, हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. म्हणजे कल्पनेची लटकं झालं कटकं, खोटं झालं कुठानं. अहो राळं फुगलं, गाडगे इतकं फुगलं म्हणून राळं फुगिवलं फुगत. कलियुगात फुगत महाराज. चिमणी उडाली, उडत उडत चरत होती आणि चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. मुक्ताई म्हणतात बघा, मुंगी उडाली तिने गिळले. वर्णन आहे नामदेवरायांचं. मुंगी, मुंगी व्याली, तिचे दूध 17 रांजण भरले पिले. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? राहिला गडकर. कीर्तन ऐकता ना तुम्ही? कोणाच दूध? मुंगीचं. किती? 17 रांजण. पिले किती? 12. ती कुणाच दूध? ऐका कीर्तन करा अजून वर्षातनं 3दा सप्ते. कसा मेळ लागणार आहे? मेळ लागायला जिंदगी जाणार दादा. ज्याला तुम्हाला नाही म्हणलं मी, ऐका आता मला सर का, तुम्हाला नाही म्हणलं मी. आपल्या कल्पनेची सुखी राहायचं असेल ना तर देवा कळलं पाहिजे हे सगळं खोट आहे. इथं वनात कासव गीत गाय असं नाही. आता वनात कोण? कासव. काय शिवरंजनी म्हणतो? नाही गुरुजी मला येत नाही महाराज, मी कासवाचं म्हणते महाराज. बरं अवघड आहे दादा. मग कुठं जमणार आहे का? नाही. मग काही नाही देवा. ही संत मंडळी. पण याला सुखी राहायचं असेल तर माहीत असावं, धन्य आम्ही जन्मा आलो दास. आमचा जन्म धन्य या गोष्टीसाठी आहे की तू मालक आहेस आणि आम्ही दास आहेत. आम्हाला तू सापडलास या सगळ्या द्वैत जगात, या सगळ्या दंभ जगात, या सगळ्या असत्य जगात तुझी भेट, तुझ्या नामचिंतनाची आवड, ओढ लागली आहे. मग या ठिकाणी मला कळावं, हा वारा आहे, माझी एवढी ताकद नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जा. अहंकाराचा वारा लागो राजा, अहंकाराचा वारा लागो राजा.
आयुष्यात करायचं असेल तर काही नाही देवा, तुझं नाम मुखात असावं. मग आम्ही काय करावं? काही नाही, पुण्याची गणना, नामसंकीर्तन, साधन पै सोपे जळतील पापे, हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, मग तृण अग्नी मिळे तैसे नामे केले, जपता हरी तेवढंच करता यावं. कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा बाबा, प्रेमाने दोन्ही. वा, सगळे ज्यांना खरंच वाटतं ना या द्वैतातनं निघावं, एकदम आत्मिक समाधान लागावं, प्रेमाने. वा. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा श्याम श्याम, राधे राधे, राधे कृष्ण राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम श्याम, राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्यामा श्याम श्याम, राधे राधे, राधे कृष्ण राधे राधे राधे, राधे 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 राधे. जय श्री राधे. खाली कुठे घ्यायला सांगितलं? एनिवे सुद्धा घेतलं तर घ्या. असं कुठं तुम्ही ऐकायला बसलात? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तसंही चालतं म्हणा, पण एक विनंती करू, प्रसिद्ध देवाच्या दारात चालत नाही. इथे फक्त भाव महत्वाचा आहे. नामदेव पायरी चढणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे. तो माझा विठ्ठल आहे, तो एकाच गोष्टीसाठी ओळखला जातो. विठेवरी ज्याची पाऊले उच्च नीच काही, तिष्ठे भाव भक्ती, त्याच्या नजरेत काहीच कमी जास्त नाही आहे. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतंय, पण जिथे अहंकाराचा तीळ मात्रही लवलेश तो परमात्म्यापर्यंत कधीच पोचत नाही. इथे तीळ मात्र अहंकार मेरू पर्वता एवढा मानला जातो. हा वारकरी संप्रदाय. म्हणून विनंती, काही नाही, अगदी निस्वार्थी भावनेनं जसं जमेल तसं तुझं नामचिंतन घेता यावं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.